लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आपल्या देशातील निवडणुका आणि या निवडणुका पारदर्शक, मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी असते निवडणूक आयोगावर. परंतु जर स्वतः माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सध्याच्या निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि प्रक्रियेवर अत्यंत गंभीर आरोप केले तर देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनी सध्या सुरू असलेल्या एका विशेष प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केलाय. सध्याची प्रक्रिया लोकशाहीला सुरुंग लावणारी असून ती मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये व्यत्यय आणत आहे असा थेट आरोप त्यांनी केलाय. परंतु नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? SY कुरेशी यांनी निवडणूक आयोगाला मूर्ख का म्हटलं आणि त्यांनी उपस्थित केलेला 8 कोटी जनतेचा आणि बांगलादेशींचा नेमका मुद्दा काय आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. SY कुरेशी यांचे एक नवीन पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यांनी PTI व्हिडिओजला एक सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर आणि विशेषतः SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनवर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढलेत. प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार कुरेशी यांनी निवडणूक आयोगाला त्यांच्या मूलभूत कर्तव्यांची आठवण करून दिली. ते म्हणाले की मतदार म्हणून नोंदणी करणं हा प्रत्येक नागरिकाचा, भारतीय नागरिकाचा एक घटनात्मक अधिकार आहे. परंतु दुर्दैवाने आज देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जणू काही निवडणूक आयोगाने लोकांना मतदानाचा हक्क देऊन खूप मोठे उपकार केले आहेत. कुरेशी यांच्या मते सध्या देशात जी SIR ची प्रक्रिया राबवली जात आहे ती पूर्णपणे अन्यायकारक आहे, कारण ती ज्या पद्धतीने राबवली जात आहे ती पद्धतच मुळात चुकीची आणि अयोग्य आहे. कुरेशी यांच्या मते सध्याची संपूर्ण प्रक्रिया ही नवीन मतदारांची नावं समाविष्ट करण्याऐवजी लोकांची नावं यादीतून वगळण्यावर जास्त केंद्रित आहे. आयोगाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत असताना कुरेशी म्हणाले की सध्या निवडणूक आयोगाचे लक्ष यावर केंद्रित आहे की यादीतून किती लोकांना वगळायचे. जणू काही शक्य तितक्या जास्त लोकांची नावं मतदार यादीतून कट केल्यावर त्या अधिकाऱ्यांना चांगले मार्क्स मिळणार आहेत. SY कुरेशी यांनी त्यांच्या कार्यकाळातील अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्यांचं धोरण स्पष्ट केलं. ते म्हणाले की आमच्या काळात एक स्पष्ट आणि कडक धोरण होतं. जर एखादी व्यक्ती स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आली आणि समजा तिच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये, वयात, पत्त्यात किंवा इतर कोणतीही किरकोळ चूक असेल, परंतु अधिकाऱ्याला खात्री आहे की ही व्यक्ती तीच आहे आणि खरी आहे, तर आम्ही आदेश दिले होते की त्या सर्व किरकोळ चुकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. याचा उद्देश एकच होता, कोणत्याही परिस्थितीमध्ये देशातील एकही वैध मतदार यादीपासून वंचित राहता कामा नये. परंतु आज चित्र पूर्णपणे उलटे दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. किरकोळ चुकांवरून किंवा संशयावरून सरसकट नावं वगळली जात आहेत, ज्यामुळे लोकशाहीसाठी मोठा धोका निर्माण होत आहे. निवडणूक आयोगाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला करत असताना कुरेशी म्हणाले की आम्ही मूर्ख नव्हतो. आम्ही सुद्धा घटनात्मक कर्तव्यावर मतदार याद्या प्युरिफाय करण्याचं काम करत होतो. त्यांनी बिहारमधील एका उदाहरणाचा हवाला दिला. कुरेशी म्हणाले की बिहारमधील शेवटच्या SIR प्रक्रियेच्या वेळी असा निर्णय घेण्यात आला होता की आता अशा प्रकारे घरोघरी जाऊन नव्याने तपासणी करण्याची गरजच नाही, कारण आता संपूर्ण मतदार यादी कम्प्युटराइज झाली आहे. कुरेशी यांनी पूर्वीच्या वार्षिक पडताळणी प्रक्रियेचे गणित मांडले. ते म्हणाले की जर तुमचं नाव मतदार यादीत आधीपासूनच आहे आणि साधारणतः 99% लोकांची नावं यादीत असतातच, तर प्रत्येक वेळी नव्याने एखाद्याच्या घरी जाऊन तिथे कोण राहतंय हे शोधत बसणं म्हणजे वेडेपणा आहे. पूर्वीच्या काळी बूथ लेवल ऑफिसर म्हणजेच BLO जेव्हा घरांमध्ये जायचे तेव्हा ते मतदार यादी सोबत घेऊन जात. ते मतदाराचे नाव आणि वय दाखवत. जर सर्व काही व्यवस्थित असेल तर ते थेट पुढच्या घराकडे जात. जर एखाद्या नवीन मतदाराचे नाव जोडायचे असेल तर BLO जागेवरच फॉर्म 6 त्यांना देत असत. तो फॉर्म भरल्यानंतर अवघ्या काही दिवसातच म्हणजे 7 दिवसातच नाव यादीत जोडलं जायचं. जर कोण गाव किंवा शहर सोडून गेले असेल म्हणजेच स्थलांतरित झाले असेल किंवा कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यांचं नाव काढण्यासाठी जागेवरच फॉर्म 7 भरून घेतला जायचा. या जुन्या आणि सुटसुटीत पद्धतीमुळे दरवर्षी देशातील 99% मतदार याद्या अत्यंत अचूक आणि त्रुटीमुक्त राहायच्या.
परंतु आता तेच BLO तुमच्या घरी केवळ आणि केवळ अडचणी निर्माण करण्यासाठी येत आहेत असा आरोप कुरेशींनी केलाय. SY कुरेशी यांनी बिहारमध्ये राबवलेल्या एका मोहिमेचे उदाहरण देत निवडणूक आयोगाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंय. ते म्हणाले की इलिगल इमिग्रंट्स शोधण्याच्या नावाखाली बिहारमध्ये एक मोठी SIR मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेमुळे बिहारमधील तब्बल 8 कोटी लोकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. प्रत्येक नागरिकाला संशयाच्या भोवऱ्यात उभे केले गेले. परंतु या एवढ्या मोठ्या मोहिमेचा शेवट काय झाला, निष्पन्न काय झालं? SY कुरेशी यांनी अत्यंत रोखठोक सवाल उपस्थित केला. 8 कोटी लोकांना त्रास दिला, परंतु प्रत्यक्षात किती परदेशी नागरिक किंवा बेकायदेशीर स्थलांतरित पकडले गेले? आजपर्यंत निवडणूक आयोगाने याची अधिकृत आकडेवारी देशासमोर का ठेवली नाही? कुरेशी यांनी पुढे सांगितले की अधिकृत आकडेवारी नसली तरी प्रसार माध्यमांकडून जी माहिती समोर आली आहे ती थक्क करणारी आहे. या संपूर्ण 8 कोटी लोकांच्या तपासातून एकूण सापडलेले परदेशी नागरिक फक्त 500. या 500 पैकी 150 बांगलादेशी होते. उर्वरित 350 नेपाळी हिंदू महिला होत्या, ज्या बिहारमधील स्थानिक पुरुषांशी लग्न करून कायदेशीररित्या किंवा कौटुंबिक कारणास्तव तिथे आल्या होत्या. कुरेशी म्हणाले की केवळ 150 बांगलादेशींना शोधण्यासाठी तुम्ही बिहारच्या 8 कोटी जनतेला वेठीस धरले, त्यांना त्रास दिला आणि संपूर्ण प्रक्रियेच्या गोंधळात तुम्ही लाखो वैध भारतीय मतदारांची नावं यादीतूनच वगळली. मग मला सांगा, निवडणूक आयोगाने यातून कोणता हेतू किंवा उद्देश साध्य केला? माजी मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनी उपस्थित केलेले हे मुद्दे अत्यंत गंभीर आहेत. निवडणूक आयोग ही आपल्या लोकशाहीचा कणा असलेली स्वायत्त संस्था आहे. निवडणुका ह्या मुक्त आणि निष्पक्ष होणं हेच कोणत्याही जिवंत लोकशाहीचं लक्षण असतं. परंतु जर मतदार याद्यांमधून राजकीय हेतूने किंवा प्रशासकीय निष्काळजीपणामुळे खऱ्या मतदारांची नावच गायब होणार असतील तर सामान्य नागरिकाच्या मताच्या अधिकाराचं काय? हाच प्रश्न आज कुरेशी यांच्या निमित्ताने देशासमोर आला आहे. म्हणूनच ते म्हणाले की या विषयावर संपूर्ण राष्ट्राने चिंता व्यक्त केली पाहिजे आणि म्हणूनच आज हा मोठा वाद निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. SIRच्या मुद्द्यावरून जरी आता हा वाद निर्माण होत असला तरी EVM वरून सुरू असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने अजून कोणतेही समाधान शोधलेले नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये देशात मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका होत नाहीत. यासाठी संपूर्णपणे निवडणूक आयोग व त्यांचा एकतर्फी कारभार जबाबदार असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.